गुड मॉर्निंग गाईज. तर आत्ता आपण चाललो आहे एक राईडवर. छोटीशी राईड आहे. तर बरे गाड्यांबद्दल सांगतो आहे. एक चेतक आहे म्हणजे तुम्हाला कळत असेल की आपण जास्त दूर तर नाही जाणार. दुसरी ज्युपिटर 125 आणि ती SP 125. आपली राईड जास्त नाही आहे, छोटीशीच आहे. जास्तीत जास्त इथून काय किती किलोमीटर असेल इथून? 4.5 किलोमीटर असेल. हां, 5 किलोमीटर आहे. आम्हाला फक्त सनराईज बघायला जायचं आहे. आणि आज आपले मेंबर्स हा मच्छरदास, हा सोम मुंडे, तो हा पहिल्यांदा आला ब्लॉगमध्ये. ओम दिसतोय, दिसतोय. आणि हा चॉकलेट बॉय, हा आत्ता हेल्मेट घालून बसला आहे म्हणून दिसत नाही आहे. बाकी आता कोल्ड स्टार्ट त्याची तर काही इलेक्ट्रिक आहे, त्याला तर काही टेन्शनच नाही. आता राहिलं फक्त आपण. तर काय नाही, कोल्ड स्टार्ट करू, गिअर पू आणि मग जाऊ. गिअर्स तर जास्त काय नाही, फक्त हेल्मेट, शूज तर घातलेले आहेत. बाकी काय नाही, आता कोल्ड स्टार्ट करतानाच भेटा. तर आता आपल्या राईडला आहे ना सुरुवात झाली आहे आणि इथून तर जास्त दूर नाही आहे. जास्तीत जास्त 5.5 किलोमीटर गणपती बाप्पा मोरया. आणि म्हणजे तुम्ही जसं की बघू शकता, आता म्हणजे हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे त्यामुळं मला म्हणजे जास्त तर काय माहीत नाही याच्याबद्दल, काय म्हणतात सेटअपबद्दल कसं दिसतंय ते. कारण की म्हणजे अँगल ऑफ व्ह्यू आणि हे दोघं आहेत चेतक. तुम्हाला चेतक आहे म्हणजे तिथंच कळत असेल की म्हणजे जास्त दूर तर आपण काही जाणार नाही आहे. आणि हां, थंडी तर वाजणारच. हा पियुष आणि तो ओम. आणि मी दाखवतो तुम्हाला, हा मुंडे. मगाशी म्हणून इंट्रोड्यूस केलं आहे तरी पण आता त्या गाडीवरती करायला मजा येते. सनराईज म्हणजे माझं काय झालं, मीच खाली लेट आलो आहे आणि म्हणजे ब्लॉगची स्टार्टिंग करण्याच्या नादात मी खूप उशीर केलेला आहे. आणि मला एक कळत नाही आहे की म्हणजे गाडी नवीनच आहे. आणि असं म्हणजे दाखवू का, मोबाईलमध्ये दाखवतो. हे बघा, इथं इंजिनचं माल फंक्शनिंग लाईट येतो आहे. आणि हां, माझ्याकडे ना माईक पण नाही आहे म्हणून आवाज पण माहीत नाही कसा येतो आहे. ऑडिओ माझ्या हिशोबाने तरी म्हणजे थोडासा विंड नॉईज तर असेलच. आणि त्याच्यात ते जरा म्हणजे थोडंसं समजून घ्या. बाकी काय नाही, आता बघू पुढं जाताना तुम्हाला दाखवत राहतो. आज तुम्हाला पण मी एक सनराईजसाठी एक स्पॉट सांगतो. तर हां, आमचं तरी खरं तर प्लॅन होतं की म्हणजे इथून जायचं ते कात्रज टनलच्या इथं वरती कुठलं तरी काहीतरी सांगितलं होतं, त्यांना माहिती. आता तिथून वरती पण प्लॅन वर्कआउट नाही झाला आणि दुसरीकडे चाललो आहे. दुसरीकडे सांगतो कुठं. हे स्वामीनारायण मंदिर दिसत असेल तुम्हाला, हे स्वामीनारायण मंदिरच्या इथून स्ट्रेट म्हणजे आपल्याला जांभूळवाडी रोड माहिती आहे, जांभूळवाडी रोड जिथं जातो तिकडे जायचं आहे. आणि तिथून आपल्याला राईड घ्यायचं आहे. हे स्वामीनारायण मंदिर आहे. मला तर व्हिडिओ मला दिसत सरळ जायचं आहे. इथून वर गेल्यावर म्हणजे एक कुठला तरी पॉईंट भेटतो, म्हणजे एक असं म्हणजे वॉकिंगसाठी. तिथे सगळेजण जास्त सगळे याचे मुलं खेळायला, अजून काय वॉकिंग वगैरे, थोडंसं जॉगिंग, म्हणजे सकाळची फुल मस्ती करायला येतात. अरे कहना क्या चाहते हो. आणि हां, तर ते राहू दे, आपण दुसरीकडे चाललो आहे, आपण परत करतो आहे. आणि तिथून मग आपल्याला स्वामीनारायण मंदिरच्या इथून सरळ खाली यायचं आहे.
आणि हे तर विदाऊट हेल्मेट आहेत, कारण की यांना काही सेफ्टी रेग्युलेशन्स नाही आहेत, म्हणजे यांचंच काही पाळत नाहीत. जे पाळतात ते आलेत एकदम प्रॉपर. आणि हा खरं तर ओम जो आहे तो मागचा तो हसतोय, कारण की तो माझ्या पहिल्यांदा माझ्या ब्लॉगमध्ये आला आहे. आणि असं म्हणजे की तो येणार नव्हता, तो ठरला नव्हता. तो अचानक आम्ही त्याला खालच्या खाली उचललं आहे पार्किंगमधून. आणि हां, मी तुम्हाला सांगत होतो गाडीमध्ये इंजिनचं लाईट आलं आहे, कशामुळं आलं आहे ते माहीत नाही. गाडी आत्ताच नवीनच घेतली आहे, कारण जास्तीत जास्त झाले असतील तीन आठवडे किंवा 5 आठवडे झाले असतील ऑलमोस्ट. आणि त्याच्यामध्येच गाडीचं रनिंग पण जास्त नाही झालं आहे, काय हार्डली 360 झालं आहे रनिंग. आणि त्याच्यामध्ये पण ते इंजिन लाईट आलं आहे. ते काय कारण आहे माहीत नाही. आज जर गेलोच तर मग आपण सर्व्हिस सेंटरला जाऊ, गेलो तर टाकेन, नाही तर मग नाही. तर बघू पुढं. सो लेट्स गो. हां, तर सरळ खाली यायचं. इथून आपल्याला म्हणजे जो मेन हायवे NH4 तो पण दिसतो, आणि आपल्याला इथून राईट घ्यायचं आहे. तर वाह क्या सीन है. आणि आपल्याला इथे लाईव्ह ॲक्सिडेंट म्हणजे कंटेंट भेटला असता. थँक्स, लव यू. कंटेंट सक्सेसफुली आपल्याला कंटेंट दिलेला आहे. चॉकलेट बॉयने आपल्याला कंटेंट दिलेला आहे, म्हणून त्याला गाडी बघून चालवायची असती. गाडी बघून न चालवल्यामुळं असं होत राहतं. आत्ता आपल्याला कंटेंट एवढा भारी होता ना, जर माझं जास्त लक्ष असतं ना, मी भारी कंटेंट भेटला असता मला. तर बघ काय नाही, हा थंबनेल पण भेटतोय मला, पण राहू दे. असं सच काय व्हायला नाही पाहिजे, बिकॉज इट्स आवर फर्स्ट राईड. आणि हा सगळ्यात मेन म्हणजे त्याची गाडी पण नवीन आहे. सरळ हां, हां, इथून म्हणजे आतमध्ये येत राहायचं आहे. आणि इथून राईटला वर चढायचं. आपली तर काय गिअरवाली आहे, आपली सहज चढेल, पण त्यांची आणि त्यातवरनं त्या चॉकलेट बॉयकडं आपल्या मेन म्हणजे ज्युपिटर, आणि मागं जो बसला आहे पॅसेंजरचं लोड खूप आहे, त्याच्यामुळं थोडं म्हणजे गाडी स्ट्रगल करते आहे. हे बघा, या गाडीचं मला पद्धत नाही. ही गाडी काय नाही, ह्या गाडीचा काही प्रॉब्लेम नाही आहे. ह्या गाडीला म्हणजे कुठून पण कसं पण घेऊन जावा. दिस वन चेतक, कारण की ह्या गाडीला म्हणजे ती गाडी आता यूज टू झाली आहे आमच्यासारख्यांमुळं. आम्हाला ती गाडी यूज टू झाली आहे. आम्ही एवढं तिला म्हणजे कुठं पण घेऊन जातो, कसं पण घेऊन जातो. आणि वरनं तुम्ही जर मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत असाल तर तुम्हाला सगळंच कळत असेल की काय चालू आहे त्या गाडीबद्दल. हा जो ओनर आहे, हाच ओनर. हा ओनर म्हणजे गाडीवरती जास्त लक्ष देत नाही, काय कधी धुवत नाही, काय नाही, पुसत नाही. आज तर आपण पण नाही पुसले. आणि हां, गाडी थोडी स्ट्रगल करणारच, कारण की गाडीवरती थोडं म्हणजे वेट जास्त आहे. आणि गाडी पण नवीन आहे, गाडी अजून यूज नाही झाली. चालून गाडी यूज टू नाही झाली, त्याच्यामुळं गाडी थोडंसं स्ट्रगल करेल. बाकी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आपण मोमेंटम भेटला पाहिजे. जर मोमेंटम भेटला तर सगळं बरोबर आहे. आणि हां, आपण बघायला आलतो सनराईज तर काय आपण बघितलाच नाही, म्हणजे अजून तर काय झालं नाही आहे तसं, तर काय वाटत नाही. पण तरी स्टार्टपासून बघायला जी मजा येते ती मजा नाही येते. आत्ता वाजलेत 6:58 आणि आम्ही सनराईज बघितला होता. म्हणजे जे आपलं हे असतं वेदरचं सगळी काय म्हणतात त्याला, वेदर इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये आम्ही बघितलं होतं. त्याच्यामध्ये दाखवत होतं सनराईज 7:10ला, आणि आत्ता वाजले 6:58 आणि सनराईज तर ऑलमोस्ट झाला आहे.
मला माहीत नाही आता काय बघायला येणार आहे, आम्ही काय बघायला आलो आहे आम्ही. तर बघू काय म्हणताय ते बाकीचे आणि त्याच्यावरनं ठरवू मग. आता जे आहे म्हणजे ऑफ रोड पॅच होता थोडासा, व्हिडिओ थोडा लेट चालू केला आहे. कुठं थांबायचं, वर का इथंच? वर म्हणजे चालत जावं लागेल, गाड्या खाली लावायला लागतील. जायचंय का वर जायचं तर वर जाऊ. वर जायचं का? कुठं तेवढ्यावर गाडी जायची इथं तर येते गाडी इथं लावून वर जावं लागेल मग सनराईज बघायला फक्त. चालत नको रे, लय लांब जावं लागेल. हां तर आळशी स्पॉटेड. बघणार जिथे गाडी लावून सनराईज बघता येईल आपल्याला. गाडी लावून मग इथंच, गाडी जास्त वर नाही जात. सनराईज त्या साईडून होतोय. मग आता इकडं कुठं? थोडं पुढे गेल्यावर आम्ही पडलो नव्हतो, आम्ही कंटेंट दिले गाईस तुम्हाला. येस. कंटेंट तर भेटलाय, कंटेंट खूप भेटलेत. आम्ही पडलो नव्हतो, गैरसमज करू नका. हा आता कुठं थांबायचंय मग? इकडं काय इकडं काय? काहीच नाहीये, स्पॉट चांगला आहे तिकडे, दिसेल सरळ पुढचं. गाड्या लावायला चांगली जागा पाहिजे रे. गाडी जायची तिथं. गाड्या लावायला चांगल्या जागा पाहिजे. म्हटलं बघून येते आहे. ए हा जावा, तुमच्याकडे इलेक्ट्रिक आहे, जावा बघून या सरळ. इलेक्ट्रिक गाडी आणण्याचा काहीतरी फायदा आहे, जास्त पेट्रोल वाया घालवायची गरज नाही आहे. हां तर हां तर मी काय सांगत होतो, हा माझा आजचा सेटअप आहे, दिसतोय का नाही माहीत नाही. हां हा सेटअप आहे माझा. कॅमेरा क्वालिटी चांगली नाही कारण की माझ्याकडे अजून आयफोन तर नाही आहे सध्या. मी अँड्रॉईडवरतीच आहे. नेवर स्किप लो क्वालिटी व्हिडिओज. हां आणि मेन म्हणजे मी परवा पण ब्लॉग करणार होतो या हेल्मेटचा, पण हे हेल्मेट घेताना आमचं थोडी खूप घाई गडबड झाली. पण हेल्मेट खूप भारी आहे, तुम्हीच सांगा कसं आहे कमेंट्समध्ये. हे कुठलं रे, स्टीलबर्ड ना? स्टीलबर्डचं कुठलं तरी शार्प एडिशन काहीतरी आहे, शार्प एडिशन आहे. आणि आम्हाला अराऊंड हे म्हणजे थोडेसे आमची जरा बुळी गँग आहे, बुळी गँग, त्याच्यामुळे ते जरा तसेच आहेत. बिगिनर्स आहेत ना सध्या. हां ते सध्या बिगिनर्स आहेत, त्यांना जास्त म्हणजे फिरून माहीत नाही. नाही तसं तर इथं जास्त एक्सपिरियन्स हे दोघंच आहेत आणि हे दोघंच एका गाडीवर गेलेत, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतोय. स्पॉट चांगला आहे पण गाई आहेत तिकडे, 3-4 गाई आहेत. म्हणजे जिथं गाड्या लावायला जागा आहे तिथंच गाई आहेत. काय करायचं? तिकडे जाऊन तरी बघू कुठला तरी स्पॉट. इकडून नाही रस्ता. काय काय ये बरं बघून म्हटलं. नाही तिकडं जाऊ आपणच. तिकडे जायचं. इकडं खरंच स्पॉट नाही का? आहे पण ये बघून, गाई आहेत तिकडे बघ. तर हे काय तर आता स्पॉट बघून आलेत, पण ते हे सांगतात की तिथं गाई आहेत. गाय म्हणजे काऊज मॅन. आणि त्यांच्यामुळं म्हणजे थोडीशी आम्हाला म्हणजे असा स्पॉट पाहिजे. आम्हाला थोडेसे फोटोज रील्स पण काढायचे आहेत बिकॉज इट्स आवर फर्स्ट टाईम. जास्त तर नाही आहेत, गाड्या लावून तर होतील, पण आय थिंक की हे म्हणजे कोणाचं तरी आहे त्याच्यामुळं गाडी लावायला तर काही जागा नाही. पण जर ओनर जर आला ना तर मग आम्ही संपलो. हे ती तर आत्ताच फॉर्ममध्ये येते, अजून काही केलं पण नाही ग. हां तर स्पॉट भारी आहे माझ्या हिशोबाने. इथं यायला काय नाही, गाडी लावून बसायला पण चांगली जागा आहे. पण हा जो रिॲक्शन देतोय ना, याची रिॲक्शन बघून मला भीती वाटते. इसकी रिॲक्शन देख के मुझे डर लग रहा है. पण इथून जे काय सनराईज दिसणार आहे ते एकदम खतरनाक असणार आहे. दुसरी जागा माहिती आहे म्हणतोय मी, पण तिथून आम्हाला असा सनराईज तर नाही बघायला भेटणार. ए चालते की इथं? हां मी काय म्हणतोय, हे टायरच्या पुढं गाडी नेऊन लावू. इथं ना ती गाई एवढं लांब नाही येणार. ती गाय आहे वय. बैल आहे. हां तेच ते, तो येणार नाही इथपर्यंत. बैल इकडे पुढे नाही येणार तो. हां ते जे आम्ही म्हटलं तुम्हाला बुळी गँग,
ती म्हणजे जरा अशी हां ती जरा वेगळ्या सदम्यात आहे. तो दुसरा जो आहे तो टॉपर आणि त्या दुसऱ्याची 10वी नाही 9वी चालू आहे. 9वीमध्ये काय टेन्शन घेतोय त्याला पण माहित नाही आता. आमचा ग्रुप खूप छान आहे. फर्स्ट इयर डिप्लोमा आणि 9वी. तो 9वी आमचे म्हणजे एक पण नाही, हे दोघं आहेत सेम एजचे. आहेत इथं लावूया टायरच्या इथं. तिथं काही नसतील, लय भारी दिसलं असं. कुठं राहू दे ना, गाईंला पण घेऊ. मग काय. तर काय मग लावायची ना. घ्या ना. सरळ लावू का. कशी लावायची. एनी आयडिया. मी तर म्हणतो अशी क्रॉस लावू क्रॉस लावायची तिन्ही का असे राहू दे. असेच राहू देत चल. सिंगल स्टँडवर लाव. गाडी काल रात्रीच धुली आहे रे. हा हा क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या मैं इस पे, मैं कुछ बोल ही नहीं सकता. तेच ते धुतली आहे. अर्थ एकच होतो. इट्स बेळगावकर ॲसेंट. ॲक्सेंट. हा रे बाबा माहिती आहे तुम्ही टॉप. अरे बस कर भाई, ओ पागल कर दिया पिक्चर का. ये बड़ी अच्छी बात कही आप. सनराईज बघायला आलतो पण सनराईज तर झालाय. मेन हेच बघायला पाहिजे होतं. होतोय नाही, ऑलमोस्ट झालाय. तेच. दुकानमुळे काय दिसत नाही. हा चला तिकडे पुढे काय बघू. लेट्स गो. हम आसमान काय ते हम आसमान के ऊंचाइयों में. उठली चुकून तर हे कुणाचं तर हाय असं वाटतंय मला. हा असताना जर ओनर आला खाली पण गाड्यांची चावी घेतली आहे का. काय नाही ना. आता तिकडनं आणायला. अरे ती येऊ शकते पण जाऊ दे तिथं. नाही उलट बरं आहे हा स्पॉट बसायला. फक्त बसा. ते नाही काय ब्रो, आय नो वन स्पॉट. अरे मस्त आहे. आपण इथं रात्री येऊन शेकोटी करू शकतो. हे काय केलेली इथं. अरे ही कुणाचं तर शेत आहे ना, जागा आहे ना, त्यांनी केले. हा ते बघतो नको व्हायला, नाहीतर येऊन काढायचं तुझ्या. तर आम्हाला ना आत्ता एक स्पॉट भेटलाय. तुम्ही मागच्या क्लिपमध्ये बघितलंच असेल. एक रस्ता होता इकडून यायचा आणि दुसरा इकडून म्हणजे हा रस्ता नाही आहे खरं तरी, जागा आहे कोणाची तरी. आणि इथे आम्ही सनराईज सनसेट काय म्हणतात त्याला, सनराईज सनसेट असं म्हणजे एन्जॉय करतोय. सनसेट का म्हणतोय, सनराईज एन्जॉय करतोय. आणि इथं काय नाही स्नॅप वगैरे चालू आहेत. ह्याचं तर ग्लव्ज बघणं चालू आहे, कारण की ते प्रिपेअर होत आहेत आहे ना. माझ्याकडे आहे पण तरी घ्यायचं अजून चाललाय. हां ते जरा आता बोललो असतं तर राहू दे. उत्साहित करतोय आम्ही. हां आणि नवीन युवा आमचे सेटअप आम्ही एवढी मोठी चूक केली आहे ना. मी व्लॉगर म्हणतो स्वतःला, पण प्रॉब्लेम असा झाला आहे ट्रायपॉडच नाही घेऊन आलो. सनराईज शूट करायचा होता, ट्रायपॉड नाही घेऊन आलो म्हणून आम्ही एक फोन या हेल्मेटला लावला आहे आणि दुसरा फोन ते जे आपलं होल्डर आहे ना त्याच्यामध्ये लावला आहे. तर हे नाही. जाऊ द्या. हां राहू दे. आपण ना मी काय म्हणत होतो,
हा मी काय म्हणत होतो अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. जाऊ दे मग हा हेल्मेट बद्दल बोलत होतो मी मगाशी. हेल्मेट कितीला घेतलं रे आपण? 100. हा म्हणजे ऑलमोस्ट त्या हेल्मेटच्या हाफ रेटमध्ये हे हेल्मेट घेतलं आहे. आणि मला इथं काय म्हणतात त्याला रिग्रेट फील होतं आहे. मला असं वाटतं की हे ना हेच मला असं वाटतं की मी ते ह्याच्यासोबतच घ्यायला पाहिजे होतं. कारण की ते दुसरीकडून घेतलं आणि हे दुसरीकडून घेतलं आहे. ते जरा माझ्या अंगात मस्ती होती म्हणून मी ते घाई करता करता घेतलं होतं. आणि हसतो खूप राव. मला अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. बोलताना खूप हसायला येते हसतो म्हणून. आणि अजून काय सांग, आम्ही गाड्या म्हणजे तिकडं लावलेत आणि इकडं आम्ही सनराईज एन्जॉय करतोय. इथं जाणार पाहिजे होत्या. आणायचं कशाला? नको. मी तो म्हणतो आणायला पाहिजे. तुझी बाईक आहे. आमची स्कूटी अरे इथं हे जास्त नाही, इथनं आणू ना. राहील. नाही इथनं 80 मध्ये मोठे लेंडे आहेत. मध्ये भारी आला रे. अरे काय नाही, गाडी काय कधी काय गेली नाही काय. अबे येडे 3 गाड्या कशा लागणार? इथं लागल्या असत्या ना. बस की मग तिथं लाईनीत लावल्या असत्या लाईनअप सारख्या. काढताना नाही आले ते पॅरेट वगैरे. अरे अरे केवढे मस्त आला असतं फोटो. एक आलाय ते पण खालनं गेलं आता. भारी आला. खालनं पॅरेट गेलं. नव्हता पण काहीतरी वेगळं होतं. कबूतर बिबूतर हा राहायचे. कबूतर होते ते. पॅरेट भारी दिसतो. त्याला ग्रीन Proper कलर पण हे बघ sunrise पॅरेट झालेला इकडे बघ आहे. आवाज सूर्य येतोय. तिथं 10 वाजल्याशिवाय कशाचा? हलणार नाही येत नाही. कशाचं म्हणतो तू? पॅरेटचा पॅरेट समोर आहे. दिसतंय ते झाडावर. इकडनं पण येतोय आवाज. ते बघ त्या झाडावर आहे. हा खाली. हा ते बघ 2 होते अजून 2 एक होते. तिथे. नो गाली गलोच. तर काय नाही आता दाखवतो पुढं. आम्ही म्हणजे ठरवलं होतं की मागून एक रस्ता आहे तिथून गाडी घेऊन जाऊ. सध्या तर हेच घेऊन चाललो आहे कारण की आमच्या अंगात मस्ती आहे. आम्ही ह्या 2 गाड्या चेतक आणि ही मागून फिरून घेऊन यायचं ठरवलं होतं. पण आता हा म्हणतोय की भीती नाही आहे, म्हणजे त्याला काही टेन्शन नाही आहे गाडीचं. नाही तस त्या बाबतीत नाही. गाडी इथून एवढं नाही आहे, पण तो कसं म्हणजे गाडी थोडी नवीन आहे म्हणून त्याला जराशी भीती वाटते. तर बस मागं घेऊन येऊ. तर आता नाही मागं वर जरा. तू मला माहिती आहे तू मला कंटेंट देणार आहे. कशाला तो बघतो तो तयार आहे. तुला माहिती असं नाही का? पहिले शाडी असं मला मारत रे. जाशील खाली इकडे सरळ घे आणि अशी गेर माग. अरे इकडे कुठे चालला? इकडे घे वरती. सामेची इथं बोला. अरे नाही त्याला तिथं लावायची. नाही रे कशी लागणार बघ. तुझी पड तिकडे खाली. कसा फोटो येणार सांगतो पडल. इथपर्यंत ये. असं सरळ हे घेऊन येतो. तू बंद केली का? अच्छा सिंहगडला गाडी घ्यायची आहे. गाडी त्या अवस्थेत राहिली पाहिजे. थोडी माग घे. घे रे त्याला घे जरा जास्तच त्याला पाहिजे. झूम कर आपण जाऊया.
इथे बघ. आता लाव थोडी पुढे घ्या तुझ्या रेड्या येईल सुटून ए आला ना चढल डायरेक्ट नो रिस्क. कान नाही दुखते तू तू ते घालून बसला आणि वरनं वारा लागतो नाही दुखते नाही. पुढे गे रे अरे एलियन वाटतं एलियन. भारी वाटत सोमच्या एकदम पुढे इथनं पुढची क्लिप कंटिन्यू करेल तुमचा व्लॉगर, आमचा तुमचा व्लॉगर समर्थ पुणेकर समर्थ. गाड्या बंदच राहते, बंद करे गाडी. इथून काढणं समजलं असं म्हणून मी कसं लावलं. तर आहे ना आता म्हणजे सगळं झालेलं आहे. आम्ही व्हिडिओज काढले, रील्स म्हणजे फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि आता सगळे चालले आहेत. हेल्मेट घालतो आहे, तो तिकडं हेल्मेट घालतो आहे आणि मी काय नाही आता, मी पण आता होतो हेल्मेट घालतो, ग्लोव्स तर घातलेले आहेत. बाकी फक्त हेल्मेट आणि हां मी जरा जागा दाखवतो. इथं म्हणजे दोन बैल आहेत, एक गाय आहे आणि हा रेडा आहे वाटतं नाही रेडाच आहे. आणि असं काही लोकेशन होतं म्हणजे सगळं म्हणजे एकदम आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं तेवढं चांगलं गेलं. आणि आमची फर्स्ट राईड होती, त्या बाबतीत फर्स्ट राईडनुसार तर खूप भारी गेलं खूप. तर आता बघू जाता आता एक क्लिप आणि मग क्लिपनंतर आउट्रो काय हां आपल्या इथं गेलं तर काय नाही तर जाता डायरेक्ट. सो नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स आवर होम आणि तो तिथं बर्नआउट ट्राय करतो आहे. तर हा अँगल ह्या मोबाईल लावला ना हाच प्रॉब्लेम आहे, अँगलच कळत नाही कारण की माझा सेटअप थोडासा तशी म्हणजे थोडा नवीन आहे, लगेच कळून नाही येत गाडी चालू. गाडी इथं आणली होती कारण की हो माग इथं ना म्हणजे मला वाटतं काहीतरी लोक वेगळ्याच कामासाठी येतात कारण की इथं खूप वेगवेगळ्या गोष्टी पडल्यात आणि आपल्याला कंटेंट भेटतोय. तर मी म्हणतोय त्यांनी तर गाडी तिकडं लावली आहे, मी म्हणतोय बिनकारण रिस्क नको, आपण इथंच लावू. हा 2च मिनटं मला नाही. जर नाही जमलं तर मला सांगा, नाही जमलं तर मला सांगा. ए थांब ना 1 मिनिट, मी ट्राय करते ना. कर चाललं नको लावू. थांब ज्युपिटर आणतो नको आणू पहिले वर खाली करा. पण का करायचे काय नाही करून बघायची अशी. नाही होते चाक घासतोय, टायर म्हणून धूर निघायला लागला रे. वास मारतोय चाक बघ, माती लागेल त्या साईडने जा. चाक घासतोय सोम चाक. अरे दगड होता हे काय दगड आहे, खाली जमिनीचे दगड ते सोम त्या साईडने. अरे ते धूर निघायला लागला. हा इथंच कर. चाक घासते चाक फुटेल. नाही चाक फुटेल, सोड ना, बदलायची वेळ आलीच आहे त्याची. फुटलं तर कसं नेशील. नका करू का, ऐक नको उगाच. वरती बरोबर होती रे, जास्त वाळू नाही इथं खाली दगडच आहेत. हा चला जायचं का मग, चलो. वी सक्सेसफुली मेड आवर प्लॅन्स, आवर फर्स्ट राईडच ना, राईडच. हिला घाबरतायत सगळे, हिला नाही सॉरी ह्याला घाबरतायत. अँड हिअर वी आर. येत आहे का व्हिडिओमध्ये? हां येत आहे. मस्त ते बस त्याच्या गाडीवर. असं काही सीन होता आजचा. तर विशूड गाडीवरती धुळले बसली इथं आल्यावर, पण कारण की इथं आल्यावर म्हणजे तर जायचं
सो लेट गो. माझं जॅकेट, हां जॅकेट माझं त्याच्याकडे. चला. हा इथं पण पॉईंट भारी होता बघण्यासाठी, म्हणजे गाडी थांबवण्यासाठी. तिथं पण भारी होती जागा. रिॲक्शन तो मिळते रे बाबा, रिॲक्शन तर भेटते काय पण म्हणा. काटा घुसला. आम्ही इथे काटा घुसलेला रे. फ्री चल चल. सो तुम्हाला आता कळलं असेल की आपण म्हणजे कुठं आलतो, म्हणजे कुठल्या रोडनी गेलतो. जर तुम्ही पण पुण्यात असं जवळपास आसपास राहत असाल तर तुम्हाला पण चान्स आहे. हां तर आता सगळे म्हणजे पळवण्याच्या ह्याच्यात आहेत. जास्त नाही पळवायची पण, कारण की गाडी नवीन आहे. जर गाडी नवीन नसली असती नाही तरी पण नसती पळवली ब्रो, कारण की सेफ्टी फर्स्ट. मला फक्त एवढं सांगायचं होतं की ही आमची फर्स्ट राईड होती विथ ग्रुप. मी एकटा खूप वेळा येऊन गेलो पण कधी व्हिडिओज नाही काढले. आणि म्हणजे हां काय सांगायचं, हां व्हिडिओज कधी काढले नाही मी, जास्त ट्राय नाही केले. आणि त्यातवरनं म्हणजे असं म्हणजे असं मोबाईल लावून, कारण की भीती तर वाटते थोडीशी. आपण बोलल्यावर कसं कॉपीराईट, गाणं लावल्यावर कॉपीराईट हे नाही असतं आपण बोललो. हा मग असं थोडं थोडं मध्ये ना म्हणजे असं पळवत राहायला पाहिजे. जर पळवत राहिला तर म्हणजे मजा पण येते. आणि म्हणजे ना असं थोडंसं म्हणजे कसं सांगू आता तुम्हाला, थोडंसं भारी पण वाटतं थोडीशी पळवली तर. म्हणजे असं गाडी चालवल्यासारखी वाटते. जर असं आपण नॉर्मल गेलो मजा येते हळू चालवणं, पण तेवढं भारी नाही वाटत. कारण की मध्ये राईड जी आहे ती एन्जॉय केली पाहिजे. हां जास्त पण ओव्हर स्पीडिंग नाही केली पाहिजे, कारण की ओव्हर स्पीडिंग केलं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. इथं ना म्हणजे कपल स्पॉट खूप आहे. कपल्स म्हणजे जरा जास्तच भरलेले असतात कपल्स. मला तेच आवडत नाही, कपल्स जरा खूपच भरलेले.
वी शूड गो स्ट्रेट. अरे हां, इथं हायवेवरती यायला आम्ही का घाबरत होतो, कारण की पुढे आहे नवले ब्रिज. तर आत्ताच पाय पडून जाऊ, कारण की पुढे जाऊन रिस्क नको. बरोबर आहे का नाही? आता तुम्ही बघितलं जसं हां, तुम्ही आत्ताच जस्ट बघितलं असेल, ती क्लिप टाकतो मी. हां, नाही तर आवाज नाही येत. इथून खाली, इथून नाही, हा मेन स्पॉट आहे, म्हणजे असं ॲक्सिडेंट वगैरेचा, कारण की म्हणजे हा स्पॉट आमच्यासाठी नाही, सॉरी गणपती बाप्पा मोरया. हा स्पॉट म्हणजे मेन ॲक्सिडेंट स्पॉट आहे. आता तर ह्याची स्पीड थोडी कमी केली आहे, स्पीड लिमिट 30वर केली आहे. पहिला 60पर्यंत होती, आता कमी केली आहे. पण आपण स्पीडच्या लिमिटमध्येच राहू, आपण नाही जायचं 30च्या वर, कारण की हे नाही, 40 आहे, सॉरी माय मिस्टेक. स्पीड लिमिट तर 40ची आहे, पण आपण नाही गेलो 30च्या वर पण नाही गेलो, कारण की वी शूड फॉलो दी रूल्स अँड रेग्युलेशन्स. त्याच्यामुळं आपण प्रॉपर एकदम हेल्मेट वगैरे घालून, बरं झालं खालून नाही गेलो, कारण की ट्रॅफिक पण खूप आहे. तर त्यांना एक कुठला तरी स्पॉट माहिती आहे, तिथं एक नाश्ता म्हणजे ब्रेकफास्टसाठी थोडासा म्हणजे टाईम द्यायचा, थोडा वेळ थांबायचा, ब्रेक घेऊ आपण थोडा आता. सो चल, काय करायचं, चल की. मला नाही माहिती कुठं थांबायचं आहे, तुम्हाला माहिती आहे, चल. तर यांना स्पॉट माहिती आहे, मला स्पॉट नाही माहिती, कारण की हे जे आहेत हे जास्त फिरत असतात, मी जास्त येत नाही इकडं. मी फर्स्ट टाईमच आलो आहे या साईडला. एक तर माझ्याकडे गाडीचे पेपर्स आहेत घरी, आणि इथं अशा जागेवर चालले जिथं पोलीस असतात. तो उसके वजह से थोडासा डर लग रहा है. बघू पुढे चालले, पोलीस तर आहेत नाही. दिस इज दी स्पॉट नवले ब्रिज. तर इथंच थांबायचं आय थिंक सो. आणि इथं म्हणजे रिॲक्शन तर याच्या हिशोबाने काय प्रमोशन सध्या बंद आहे, तर प्रमोट केला हा आम्ही काय म्हणतो त्याला, पण खरं तिथे खूप छान लागले कॅमेरावर, लागू दे थोडंसं. हां, तर इथे खरंच खूप छान नाश्ता मिळतो. हां, आम्ही प्रोफेशनलच म्हणतोय, प्रमोशनल व्हिडिओ पण शूट करतो. पण सध्यासाठी आमचा सिनेमॅटोग्राफर हाच आहे. सिनेमॅटोग्राफर हा, एडिटर म्हणजे हा थोडंसं कम्प्युटरमध्ये जास्त घुसलेला असतो म्हणून हा एडिटर, बाकी काय नाही. हां, ह्याच्यात किडा आहे म्हणून, बरोबर ना? हां, तो पण हा म्हणतो आहे. आणि अजून एक जण येतो आहे आपला ब्राऊन मुंडे, यासाठी थांबलो आहे. बाकी बघू आता. तर आहे ना, आत्ता आम्ही पार्किंगमध्ये बसलो होतो, आणि असंच आम्ही ठरवलं की एक ग्रुप क्रिएट करू. तर आत्ता हा ग्रुप क्रिएट करतो आहे. आता पासवर्ड वगैरे दिसेल सगळं, परत प्रॉब्लेम. हां, तर नाही दिसलाच नाही, झूम केलाच नाही मी तेवढं. हां, तर मी अकाउंटचं नाव खाली देतो,
डिस्क्रिप्शनमध्ये देतो. काय बोलतो आहे, डिस्क्रिप्शनमध्ये देतो. मेक शुअर की तुम्ही फॉलो नक्की कराल आणि काय म्हणतात सपोर्ट जास्त कराल. काय नाही, बाकी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये. करतो का एंड. बाय.